आणि हे एकदम सुरुवातीची खालची बाजू आहे. आणि हे जे समोर तुम्हाला मंदिर दिसत आहे, इथे रेणुका मातेला जे पण लोक नवस वगैरे म्हणजे आपली इच्छा मागतात आणि नवस ठेवतात, म्हणजे कोणी कोंबडीचा देते, कोणी बकऱ्याचा देते, जसं ज्याच्या त्याच्या इच्छेने नवस जे मागतात आणि तिथं त्या प्राण्यांची बळी दिल्या जाते. ऍक्च्युली या गोष्टींना मी बिलकुल मानत नसतो मित्र, परंतु बरेच लोक असं नवस वगैरे मागतात कारण आपली इच्छेसाठी एखाद्या प्राण्याची बळी देणं हे मला स्वतःला पटत नाही मित्र. परंतु मी ज्याची आस्था आहे त्यांच्या विरोधात नाही बोलत आहे, माझं सेल्फ ओपिनियन मी सांगत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्र, इथे नवस कापला जातो आणि इथून ते पायऱ्या बघा, हजारो पायऱ्या आहेत वरी माता रेणुकाच्या मंदिराकडे जाण्यासाठी. तर नवस कापल्यानंतर जो नैवेद्य आहे माता रेणुका देवीला या पायऱ्यानं पैदल जाऊन दिला जातो. आणि जो पण देऊन पुन्हा इथे येतो आणि लोकांना ते म्हणजे समजा जे नवस कापतो आणि तिथे हे करतो, तर असं केले असल्यास ते समजा त्याची इच्छा पूर्ण होते अशी लोकांची आस्था आहे. याबद्दल मी माझं सेल्फ ओपिनियन नाही सांगणार मित्र. तुम्हाला काय वाटतं सांगा. हे जे दगड दिसत आहे हे यादवकालीन असावा, कारण याच्यामध्ये हेमाडपंथी आर्ट शैली आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडल्या बाजूला बघा, वरी बघा, नंदीजी तुम्हाला दिसत आहे आणि नंदीची मूर्ती तिथे आहे. याचा अर्थ इथे महादेवाचं मंदिर असावं पहिले, असं म्हणजे मला असं वाटते. बट आपण बघूया आता त्याच्या अंदर काय आहे ते मला माहिती. आणि हे दीपमाला आहे, याच्यावरती रात्रीच्या टाइमला दिवे जाळल्या जातात आणि अतिशय चांगल्या इथं प्रकाश होतो त्यामुळे. आणि पहिले इथं आश्रम, आजही इथे आश्रम आहेत, बघू शकता इकडल्या बाजूला आश्रम आहेत. आणि इथं ते बघू शकता बऱ्याचशा महाराजांच्या समाध्या आहेत. तर इकडे आम्ही तो या मंदिराच्या मध्ये जे आहे, मला वाटलं हे बघा महादेवाची मूर्ती आहे, बट नाही आहे मित्र. इथे बघा देवीची मूर्ती दिसत आहे. आता कोणत्या देवीची आहे मला माहित नाही, रेणुका देवीचीच असावी असं एक अनुमान मी सांगतो. जय माता दी. तर हा व्हिडिओ जो आहे इथे संपला. याच्याबद्दल या मंदिराबद्दल आणि मी जे टॉपिक तुम्हाला सांगितलेलं आहे नवसाचा, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कळवा मित्र. कारण आधुनिक भारताचे आधुनिक विचार असले पाहिजे आस्थेला धरून. याबद्दल तुमची मत नक्की माझं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जे लोक नवीन आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नये. जय श्रीराम, हर हर महादेव, जय माता दी.